प्रेक्षकांनो, आज त्यांनी दाखवलंय की युवराजला कळलंय की पिहू हीच त्याची कारभारीण, पण ते कसं हे बघा. सुरुवातीला आपण बघतोय प्रत्येकाच्या हाताने आरती झाली आहे. या सत्या चित्राच्या हाताने, नंतर छबी आणि धनंजयच्या हाताने, आता डॉल्बी आणि युवराजने पण आरती केली आहे. आणि युवराज आणि मिताली दोघं जण आरतीला आहेत. आणि मग ह्या सुशीलाबाई काय करतात, मुद्दाम पिहूला पुढे जाता येऊ नये म्हणून चित्रा आणि सुशीलाबाई तिच्या पुढे अशा उभ्या राहतात आणि जाणून बुजून तिला युवराजच्या हाताला हात लावता येऊ नये म्हणून दोघीही अशा समोर उभ्या राहत असतात. युवराज डोळे बंद करतो आणि विचार करायला लागतो आणि त्याला अचानक साक्षात्कार झाल्यासारखं दाखवलंय की त्याला लक्षात येते की हीच आपली कारभारीण आहे आणि तो गणपतीच्या मूर्तीकडे बघायला लागतो. पण आता तो हे सगळं पिंकीच्या तोंडून कबूल करून घेणार आहे. फार मजेशीर दाखवलंय त्यांनी. आता पुढे आपण बघतोय की युवराज बाहेर आलेला दिसतोय. भाल्या त्याला दारूची बाटली दाखवतो आणि म्हणतो, मला माहिती आहे गणपती आहेत ना, तुम्ही आज पिणारच. तेव्हा युवराज चिडतो आणि म्हणतो, तुला सांगितलं ना मी दारू सोडली आहे. मग भाल्या म्हणतो, पिऊ. तेव्हा लगेच युवराज म्हणतो, पी पी, तुला प्यायचं तर पी. तेव्हा भाल्या म्हणतो, नाही नाही, पिऊनी सांगितलंय म्हणून का. युवराज म्हणतो, डोकं खराब झालंय का रे तुझं. भाल्या म्हणतो, अहो मला कळतंय, कोणाच्या सांगण्यावरनं पित नाही आहात तुम्ही, पिंकी वहिनीच्या सांगण्याहून की पिहूच्या सांगण्याहून. हे बघा दादा, तुम्ही मला मागे बोलला होतात की पिहूमध्ये तुम्हाला पिंकी वहिनीचा भास होतोय, पण हे बघा आपण ना तिची कुंडली बाहेरही काढणार होतो, पण आठवतंय ना तुम्हाला. तेव्हा युवराज म्हणतो, मी काही विसरत नसतो सगळं. तेव्हा भाल्या म्हणतो, हे बघा तुम्ही ना त्या पिहूला पिंकी वहिनी समजत असाल तर ते धोक्याचं आहे. हे बघा, मी कमी जरी शिकलो असेल ना तरी परिस्थिती आणि गरिबीने मला खूप ज्ञान दिलंय. हे बघा, तुम्हाला मी असं उगाच नाही सांगत आहे. तुम्ही ना या पिहूच्या भानगडीत जाऊ नका. रिकामं तिचं लग्न पण झालेलं आहे, तिने सांगितलंय ना तुम्हाला तिचा नवरा आहे म्हणून. अहो दादा, तुम्ही मान्य करून टाका आणि विषय संपून टाका. आपण पिंकी वहिनीला शोधू, त्या पिहूबद्दल कशाला तुम्ही चर्चा करता. अहो ती पिहू पिंकी वहिनी नाहीये हे सत्य तुम्ही मान्य करा. पण प्रेक्षकांनो, इथे ना थोडं जरा म्हणजे सिरियस दाखवलंय. तेव्हा युवराज मनात विचार करतो, आम्हाला माहिती आहे काय करायचंय, चल आपण दोघं लॉंग ड्राईव्हवर जाऊ, आपल्याला जरा रातभर थकल्यासारखं दाखवायचंय, चल चल. मला ना असं वाटतंय प्रेक्षकांनो, कदाचित युवराज पिहूबद्दल माहिती गोळा करायला वगैरे गेला असेल, म्हणजे त्यांनी दाखवलं नाहीये, मी तुम्हाला माझा अंदाज सांगतेय. पण आता पुढे आपण बघतोय की ही पिंकी पुन्हा मनाशी बडबड करताना दाखवली आहे. हे तुम्हाला जास्ती ऐकवत नाही मी, खूप ड्रॅमॅटिक दाखवलंय त्यांनी. ती म्हणजे युवराजच्या समोर गेल्यावरती स्वतःला कसं फील करेल असं दाखवतंय की खूप रोमॅन्टिक वाटेल मला, दिल गार्डन गार्डन होईल माझा, मी अशी स्लो मोशनमध्ये जाईल, धनींना मिठी मारेल वगैरे वगैरे. पण आता मध्येच दरवाजा वाजतो, त्यामुळे ती डिस्टर्ब होते आणि दार उघडते तर काय, सुशीलाबाई आणि मिताली जोरात तिला धक्का देतात आणि इतक्या ओरडतात तिच्यावर जोरजोरात, कोण आहेस, कोण तू, सांग कोण आहेस तू, पैसा पाहिजे तुला, कशासाठी आली आहेस तू इथे, बोल बोल. आता ते बोल बोल करून तिला काहीच बोलू देत नाहीत आणि स्वतःच बोलून घेतात. मिताली पण म्हणत असते, बोल बोल काय हवंय तुला. सुशीलाबाई म्हणतात, बोल काय हवंय तुला, सोनं नाणं काय हवंय, बोल बोल. तेव्हा पिंकी म्हणते, मला काही पण नकोय, मी तुम्हाला सांगितलं ना काय लावलंय, कोण आहे तू, कोण आहे तू, मी जामवंतराव जांभळेची बायको आहे, सांगितलं ना तुम्हाला. तेव्हा सुशीलाबाई म्हणतात, अच्छा गाव कोणतं आहे तुझं, जातेस कुठे, सांग सांग, नवरा कुठे आहे तुझा. पिंकी सांगते, पुणे, पुण्यात आहे माझा नवरा. सुशीलाबाई म्हणतात, पुणे, पुणे काय, पुणे एवढे काय, पुणे काय. तेव्हा पिंकी म्हणते की तिथे उरळी कांचन नावाच्या गावात माझा नवरा राहतो. आता या दोघी तिला आडव्या होतात आणि म्हणतात, थांब, इथे आडगावात कशाला आली मग तू, आणि तुला आमच्या घरातल्या समजा घरातल्या माणसांचा काय एवढा पुळका आहे ग, सगळ्यांच्या माहिती कशा आहे तुला, दे दे उत्तर दे. आता ती मिताली म्हणते, स्पीकअप, तुला युवराजची एवढा काय इंटरेस्ट आहे ग, त्याला चिटकत का असते नेहमी. तेव्हा सुशीलाबाई म्हणतात, एवढ्या वर्षापासून पाहते मी, माझ्या किचनमध्ये मला कधी चाट दिसला नाही, तुलाच कसा दिसला नेमका. तेव्हा मिताली म्हणते, आमच्यामध्ये येऊन घास खायची हिंमत कशी झाली तुझी, मध्ये मध्ये का करतेस का आमच्या एवढी तू. एवढ्या फास्ट बोलतात प्रेक्षकांनो, या उत्तर दे, युवराजला काजूची अलर्जी आहे हे तुला कसं कळलं, बोल ना उत्तर दे ना. आता मिताली म्हणते, नेहमी तू युवराजला स्टेअर का करत असते ग. सुशीलाबाई म्हणतात, बाप्पाच्या आगमनाच्या दिवशी मी तुला सांगितलं होतं मितालीला बोलवून ये, असिस्टंट आहे ना ग तू तिची, तू मोठ्या अक्कल हुशारीने युवराज सोबत पूजा केली, मला तिथून पिटाळून लावलंस का ग, बोल ना बोल. मिताली म्हणते, एखाद्या दिवशी जर मी छोटा मिठाईचा घास खाल्ला तर वेट गेन होत नाही, इतकी अक्कल नाही का ग तुला, मुद्दाम करतेस ना तू हे सगळं. सुशीलाबाई म्हणतात, बाप्पाच्या वेळेला जेवण करत असताना मी युवराजला सांगितलं होतं की घास भरव, मितालीला सांगितलं होतं की नाही. तिथं मध्ये येऊन तू तो घास का खाल्लास, कुठल्या अधिकाराने खाल्ला, तू उत्तर दे मला. आता या दोघी एवढ्या बावळं करत असतात तिला, तर तिला यायला लागते चक्कर. ही मिताली म्हणत असते, बोल ना, तुझ्याशी बोलतोय आम्ही. तेव्हा सुशीलाबाई म्हणतात, माझ्या छबीवर काय गरुड घातलेस तू, पिऊ पिऊ करत असते सारखी, काय सांगितली तू तिला, काय गोष्ट सांगितली, ती का तुझ्या मागे मागे असते. तेव्हा ही जोरात ओरडते, आता बस करा, थांबा.
अहो मला गरगरू लागलंय हो तुमच्या प्रश्नांनी. का 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 काय लावलंय सांगितलं ना तुम्हाला मी एकदा. मी असिस्टंट आहे मिताली दीनची, मी त्यांच्यासाठी काम करते. आता माझा काय संबंध आहे बाकी गोष्टींशी. आता पिंकी तिथून निघून जात असते तेव्हा सुशीलाबाई पुन्हा आडव्या होतात आणि म्हणतात ठीक आहे नाही विचारत तुला प्रश्न. मग सुशीलाबाई म्हणतात माझी एक अट आहे. मिताली म्हणते तू न एकच गोष्ट लक्षात ठेवायची, सकाळी सगळे उठायच्या आधी तुझं सामान गुंडाळायचं आणि या घरातून निघून जायचं. आता मात्र पिंकीची पंचायतच झाली आहे, तिला ऑलमोस्ट घराच्या बाहेर हाकलूनच दिलंय त्यांनी प्रेक्षकांनो. आता पिंकी म्हणते असं कसं जाईल मी. तेव्हा सुशीलाबाई म्हणतात काय नाही पण नाही ना बिन नाही. माई साहेब उठायच्या आत तू या घरातून नाहीशी झालेली पाहिजे. तुझं सगळं सामान घेऊन घराच्या बाहेर जायचं. आणि लक्षात ठेव तू जर बाहेर गेली नाही तर तुझा नवरा कोण आहे हे शोधून काढायला येळ नाही लागणार आम्हाला. साहेब कोण आहे माहितीये ना तुला, आमदार आहेत ते, त्यांना सांगल मी, ते बरोबर हुडकून काढतील तुझा जांभळे का पिवळे कोण आहे तो. उद्या सकाळी तू मला माझ्या या घरात नकोयस आणि तू दिसली नाही पाहिजेस उद्या. आता लगेच मिताली पण म्हणते मला तर तू माझ्या लाईफमध्ये पण नकोयस. आणि दोघीही हिला वाटेल ते बोलून निघून गेल्यात. आता पण पडली ना या पिंकीला पंचायत, काय करायचं. पण प्रेक्षकांनो ही पिंकी ना त्यांनी अशी पूर्वीच्या पिंकीसारखी नाही दाखवली आहे. म्हणजे पूर्वीची पिंकी कशी प्रत्येक परिस्थितीतून बरोबर मार्ग काढायची, ही पिंकी जरा त्यांनी हातबल दाखवली आहे. रादर त्यांनी कॅरेक्टरच बदललं आहे असं म्हणायला हरकत नाही आहे. काय आहे ना, मी चांगलं असलं तर तुम्हाला चांगलंच सांगते आणि मला जर नाही पटलं तर ते मी तुम्हाला मनमोकळेपणाने सांगते. आणि अर्थातच तुम्ही माझ्याशी शेअर करतातच. तर आता ती बाप्पाजवळ जाऊन रिक्वेस्ट करते गणपतीला की मला तू एवढे दुःख का देतोयस, काही झालं तरी मी माझ्या प्रेमासाठी परत आली आहे आणि तू मला ह्यात मदत करणार आहेस. या घरात राहण्याचा मार्ग तू माझा सुखकर कर बाप्पा, काहीही कर, पण मी या घरातून गेली नाही पाहिजे. मी सरकारवाड्यावर कशासाठी आली आहे. जर मी इथून गेले आणि नाही गेले तर हे माझ्या नवऱ्याबद्दल शोधतील आणि बापूसाहेबांना कळलं तर ते मला पुन्हा मारून टाकतील. आता ती बाप्पाकडनं कौल घ्यायचा म्हणून त्या दिव्यावर खूप वेळ हात ठेवून उभी राहते आणि मग तिथेच चक्कर येऊन पडते. तर आता डायरेक्ट सकाळ झालेली दाखवली आहे. सकाळी ती गडबडून उठते आणि विचार करते अरे देवा मी रात्रभर इथेच पडलेली होती की काय. आणि आता ती विचार करते बहुधा तरी आता आपल्याला जावंच लागेल. म्हणजे तिने हार ऑलमोस्ट मानलेली आहे प्रेक्षकांनो. आणि ती विचार करत असते की जाताना एकदा तरी धनींना बघितलं असतं तर बरं झालं असतं. आणि आता हा विचार करतच असते, वळते तर युवराज तिथे हजर होतो. आता तिला असं वाटतं युवराजने दारू पिली आहे कारण तो खूप थकल्यासारखा दिसत असतो. तो पिंकीकडे बघायला लागतो आणि म्हणतो काय काही बोलायचं आहे का. पिंकी नाही म्हणते पण मनात विचार करते थांबा की धनी तुम्ही माझ्याकडे लक्ष पण देत नाही, काय करू काय करू. आता युवराज म्हणतो काय, तेव्हा ही काहीच नाही असं म्हणते. मग तो त्याच्या खोलीत जात असतो तेव्हा ही काय करते, त्याने थांबावं म्हणून तो टेबलावरचा पेला जोरात आदळते. आता युवराज थांबतो आणि म्हणतो कशाला घरातली भांडे आदळापट करताय, तुम्हाला जर काही बोलायचं आहे आमच्याशी तर ते स्पष्टपणे बोला ना. पिंकी त्याला म्हणते नाही सॉरी, ते मी सरपंच बाईसारखे कपडे घातले ना म्हणून तुम्ही चिडलात का माझ्यावर, तुम्हाला आवडलं नसेल ना ते, खरंच सॉरी. आता युवराज ठरवतो की हिला बरोबर समोर आणायचं. तो मनात विचार करतो तुम्ही जर सरपंच बाई असताल आणि नाटक करत असताल तर आम्ही पण नाटक करू शकतो. आणि युवराजने तिची बारी फिरकी घेतली आहे. तो मागे वळतो, तिच्या समोर समोर यायला लागतो आणि म्हणतो नाहीच आवडलंय आम्हाला ते, पण जाऊ द्या आता आम्हाला पण काही फरक पडत नाही. किती दिवस कारभारणीच्या आठवणी उघडत बसायच्या आम्ही, किती दिवस त्यांचंच नाव घेत बसायचं आम्ही. आता जाऊ द्या, तसं बी त्या निघून गेल्यात, त्यांना कुठे आमची पर्वा आहे, गेल्या ना त्या सोडून, जाऊ द्या गेल्या तर. आता लगेच ही म्हणते नाही नाही त्या कुठे गेल्या तुम्हाला सोडून. आता युवराज म्हणतो काय काय म्हणाला, नाही गेल्या का त्या सोडून, कोण म्हणतं असं. आता पिंकीला कळत नाही काय बोलावं तर ती वेळ मारून देते आणि म्हणते म्हणजे तुमचं मन तुम्हाला सांगताय ना हे. युवराज ऐकतो आणि म्हणतो मनाचं काय, मन काही बी सांगतं, ते थोडी ऐकायचं असतं. पण बाकीचे लोक सगळे सांगतायत ना, सत्य तर स्वीकारलंच पाहिजे ना. मी किती दिवस आठवण काढणार त्यांची, किती दिवस भ्रमात राहू मी. त्या येतील मला नाही वाटत त्या वापस येतील. आता जाऊ द्यावं त्यांना, गेल्या त्या सोडून मला. आता लगेच पिंकी म्हणते नाही नाही तुम्ही असं कोणाचं काही ऐकू नका, कोणावर काही विश्वास ठेवू नका. हो तुमचं मन सांगतं ना की तुमची पिंकी परत येणार म्हणजे येणार. आता युवराज तिच्याकडे बघतो आणि म्हणतो काय पिंकी परत येणार, खरंच परत येणार का त्या. आता असं बोलतोय तो आणि ही त्याच्याकडे सारखी बघतीये. आणि इथेच त्यांनी हा रिव्ह्यू पूर्ण केलाय प्रेक्षकांनो. तर पुढे आपण बघतोय सुशीलाबाई तिथे आल्यात आणि आता तिच्यावर डाफरतायत आणि म्हणतायत काय ग तुला काल काय सांगितलं तुझ्या लक्षात नाही आलं का, काय बघतेस काय त्याच्या तोंडाकडे. आता तिला सामान बिमान भरून आणायला सांगितलंय त्यांनी तिचं. आणि त्यांचा आवडता छंद ज्याप्रमाणे त्या पिंकीला घराच्या बाहेर काढायच्या त्याचप्रमाणे त्यांनी पिहूला सुद्धा हाताला धरून घराच्या बाहेर काढलंय. आता या पोरीला मी माझ्या घरात बघू शकत नाही,
नाही, चल निघ या घरातून. आणि पुन्हा त्यांनी पिहूला सुद्धा घराच्या बाहेर काढलंय. तर युवराज म्हणत असतो, अहो नका ना आईसाहेब, राहू द्या त्यांना इथे. डॉल्बी पण विरोध करत असतो, पण या दोघांचं कधी कोण ऐकतं बिचारं म्हणा. असो, सुशीलाबाईंपुढे कोणाचं काही चालत नाही. तर युवराज असा राग बघत असतो सुशीलाबाईंकडे की तिला नका जाऊ देऊ म्हणून, आणि सुशीलाबाई त्याच्याकडे. तर आता बघूयात कुठला चमत्कार या पिंकीला तिथे थांबवतोय. म्हणजे ती तर बॅग घेऊन ऑलमोस्ट निघून गेली आहे, पण काय ना प्रेक्षकांनो, थोडासा यांनी बदल केला आहे मालिकेमध्ये. बरं ठीक आहे, आपण वाट बघूयात की नवीन काय ट्विस्ट आणतायत ते. पण मागची पिंकी जी होती ना, ती खूप भारी होती जरा. अर्थातच ही पिंकी पण खूप छान काम करते, पण काय आहे ना, आधीच्या पिंकीने ॲक्टिंगची लेवल खूप हाय नेऊन ठेवली आहे, त्यामुळे हिला बिचारीला खूप अडचणी येते. नवीन पिंकी सुद्धा द बेस्ट, तिची चांगलीच ॲक्टिंग करायचा प्रयत्न करते प्रेक्षकांनो. आपल्याला जुन्या पिंकीला बघायची सवय झाली म्हणून वाटतं असं, पण ठीक आहे, बघूयात आता हे काय ट्विस्ट आणताय. पण ही पिंकी मात्र बॅग घेऊन निघाली. बहुतेक तरी ती तिथे थांबते, कारण युवराज आणि मितालीच्या साखरपुड्याचा प्रोमो काहीतरी आलेला आहे, तुम्ही बघितलंच असेल सगळ्यांनी. त्या युवराज आणि मितालीचा साखरपुडा होणार आहे आणि तेव्हा पिंकी तिथेच असणार आहे. तर बघूयात काय ट्विस्ट येतोय समोर. पण त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र प्लीज विसरू नका. सबस्क्राईब माय चॅनल अँड एन्जॉय माय रिव्ह्यूज. धन्यवाद.